विठ्ठल विठ्ठल जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी या ग्रंथातील आजचा विषय आहे स्वार्थ। खऱ्या अर्थाने पाहू जाता मानवी जीवनात स्वार्थ हे सत्य आहे हेच दिसून येते। या सत्याकडे डोळेझाक केल्यामुळेच किंवा या सत्याकडे तिरकस नजरेने पाहिल्यामुळेच मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण होत असतात। या सत्याकडे आपण डोळेझाक करतो याचा अर्थ असा की या सत्याकडे डोळे उघडून पाहण्याची माणसाची हिंमत नसते। त्याचप्रमाणे या सत्याकडे तिरकस नजरेने पाहतात याचा अर्थ असा की आपण निस्वार्थी असून जगातील सर्व लोक स्वार्थी आहेत। अशा दृष्टीने सर्वांकडे पाहणे। वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की काही अपवाद सोडल्यास जगातील प्रत्येक माणूस स्वार्थीच असतो। स्वार्थ साधण्याकडेच त्याची सहज प्रवृत्ती असते। इतकेच नव्हे तर स्वार्थ हा त्याचा स्थायी भाव असतो। स्वार्थ असणे म्हणजे जगावेगळे काहीतरी घडणे असे नसतेच। वास्तवतेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर स्वार्थ असणे ही निसर्गाची सहज प्रेरणा आहे। ही निसर्गाची प्रेरणा असल्यामुळे स्वार्थ असण्यात काही गैर नाही हे ओघाने चालेल। परंतु प्रत्यक्षात मात्र माणसे या सत्याचा विपर्यास करताना आढळून येतात। लोक फार स्वार्थी असतात असे हेटाळणीचे उद्गार माणसे नेहमी काढत असतात व आपण ते नेहमी ऐकत असतो। यातील विनोद असा की प्रत्येक माणूस नेमके हेच करीत असतो। थोडक्यात वास्तवता नीट लक्षात घेतली तर स्वार्थीपणाच्या बागुलबुवाचा बिगुल वाजवण्यात काहीच अर्थ नाही असे दिसून येईल। वास्तविक येथे असा प्रश्न निर्माण होतो की जे सत्य आहे त्या सत्याचा स्वीकार कसा करायचा। या सत्याचा स्वीकार करण्याचा मार्ग फार सोपा आहे। सर्वच माणसे जर स्वार्थी आहेत तर सर्वांनी एकमेकांचा स्वार्थ जोपासण्यात सर्वांचेच हित आहे हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे। हा मुद्दा उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल। घरात 4 भाऊ आहेत आणि ते सर्वच भुकेने व्याकुळ झालेले असून घरात मात्र एकच भाकरी आहे। या भाकरीवर चौघांचाही डोळा आहे। आता सर्वांनी जर असे ठरवले की ही भाकरी मलाच मिळाली पाहिजे, इतरांचे वाटेल ते हो, तर त्याचा परिणाम एकच होईल। ते चौघेही भाऊ एकमेकांशी झगडतील व कदाचित एकमेकांना गळा दाबून प्राणही घेतील। याच्या उलट मला जशी भूक लागलेली आहे तशीच ती इतरांनाही लागलेली आहे हे सत्य लक्षात घेऊन त्या भाकरीचे 4 तुकडे केले व चौघांनी वाटून घेतले तर सर्वांचा स्वार्थ साधला जाईल। याचाच अर्थ असा की पहिल्या प्रकारात 4 भावात पशु जागा झाला होता तर दुसऱ्या प्रकारात त्यांच्यामध्ये माणूस जागा झाला होता। विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू जय जीवन।